तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे iPan.com. मित्रांनो, बिंदूरच्या शर्ती म्हटल्या की कल्याण डोंबिवली भिवंडी या साईडला बिंदूरची मैदान आहे आणि त्यापैकी एक मैदान कोणगाव. या कोणगाव मैदानामध्ये आज आणि या लढतीसाठी आपला जो एक आहे मोठा सज्ज झालेला आहे विजय ठाकरे यांचा टिट्टू काही कारणास्तव त्याच्या पायाला सोबत त्यामुळे तो 2 ते 2.5 महिने मैदानात जात नव्हता. त्यानंतर आपण जशी लग्न सुटली त्यानंतर आपण त्याचा फेरा टाकला होता आणि आज आपण घेऊन चाललोय शर्तीसाठी. खूप प्रेक्षणीय लढती होणार आहे आणि त्याच्याबरोबर बैला असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या फायदा मिळेल. तर पहिला आपण अड्ड्यामध्ये मित्रांनो आपण पोचलोय या कोणगावच्या मैदानामध्ये. हा जो बिंजोडचा अड्डा आहे आणि या अड्ड्यामध्ये आपण पोचल्यावर तुम्ही बघू शकता तुफान अशी इथे गर्दी आहे. खूप मोठमोठ्या इथे गाड्यांची नोंद झालेली आहे. बिंजोडच्या शर्ती इथे होणार आहेत. कोणी नाव फिरवणार आहे तर कोण नावावरती गाडी फिरवणार आहे. आणि आपण घेऊन आलो आहे आपला हुकमी एक्का टिट्टू 808 आणि त्याच्याबरोबर पैरा कोण असणार ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता ही बघा गाड्या इथून येत असतात. आणि मित्रांनो, तुम्ही जर अड्ड्यात जात असाल तर जरा काळजी घ्यायला पाहिजे. हा आपला टिट्टू 808 याला शिस्तीचा बादशाह असं म्हटलं जातं आणि आता आपण त्याचं तोंड धुणार आहोत. आपली शर्यतसुद्धा जमलेली आहे. शर्यत ही मैत्रीपूर्वक लढत होणार आहे आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघताय तो जो आहे देवीच्या पाड्यातला मारी रोहन म्हात्रे यांचा हा पब्लिक किंग. मारीसुद्धा मारी आणि टिट्टू हे एकत्र पळणार आहेत आणि विरुद्ध गाडी म्हणजे हरण्या जो नंदी आहे त्याच्याबरोबर आपली ही शर्यत जमलेली आहे आणि ही अगदी मैत्रीपूर्वक लढत अशी होणार आहे आणि ही लढत पाहायला खूप मजा येणार. कारण टिट्टू खूप दिवसानंतर या मैदानामध्ये आज पळणार आहे. पण फेरा टाकला होता पण शर्यतीसाठी तो किती गुलालासाठी हवरा आहे आपण म्हणू शकतो असा हा आपला हुकमी एक्का टिट्टू आहे. आणि त्याच्यावरच पळणार आहे मारी पण तितकाच वेगाने पळतो आणि आपण बघू शकता किती या अग्रेसिव्हपणा या टिट्टूमध्ये आहे हा तुम्ही बघू शकता. आणि तितकाच अग्रेसिव्हपणा या नंदीमध्ये सुद्धा आहे. तुम्ही दोन्ही हे नंदी पाहू शकता आणि कशा प्रकारे किती 4 लोक ह्या आपल्या नंदीला धरून ठेवावे लागतात. आणि हा आपला मारीसुद्धा तेवढाच ॲग्रेसिव्ह आहे. तुम्ही बघू शकता त्यांचे मालक वगैरे पकडून आता आपण खाली घेऊन येतोय आणि ते आपली ही फाटी दाखवल्यानंतर आपण खाली सुट्टीसाठी घेऊन जाणार आहोत. आणि ही शर्यत जी आहे खूप अशी महत्त्वपूर्ण शर्यत आहे. स्वतः राहुल म्हात्रे टोनग्या वगैरे हे आपल्या टिट्टूला पकडून घेऊन चाललेत आणि ही जी शर्यत आहे ती आपण पाहूया. आता तुम्ही बघू शकता टिट्टूला इथे गरम केलं जाते आणि त्यानंतर आपली खाली सुट्टीसाठी घेऊन चाललो. तर चला मित्रांनो, पाहूया आपली हे टिट्टूची शर्यत कशा प्रकारे गाडी झुकली जाते, कशा प्रकारे तिथून सुट्टी केली जाते आणि कशा प्रकारे आपला टिट्टू ही बिंजोडची शर्यत जिंकतो हेही सुद्धा बघूया. आणि खरंच जिंकतो म्हणणं म्हणजे खरंच तेवढा त्या नंदीवरती विश्वास आपण ठेवतो कारण त्याने तो विश्वास संपन्न केलेला आहे. म्हणून या टिट्टूवरती आपण बिंदास विश्वास ठेवू शकतो. अशी ही मोठी शर्यत आहे. इथे आता देव केला जातो म्हणजे ते एक देवदगड असतो तिथून त्याच्यावरती गुलाल वगैरे असतो. ती एक प्रथा आहे ती आता टिटूनानं करतोय. ते करून झाल्यानंतर आपले हे नंदी जे आहेत ते खाली आता निघून जाते. तुम्ही बघू शकता खाली आपल्या नंदीच्या पायाखालची माती घेऊन त्याच्या कपाळी लावली जाते आणि त्यानंतर मग हे शर्तीसाठी आपले नंदी निघून जातात. तुम्ही बघू शकता टिट्टू आणि हा मारी. तर मित्रांनो, चला खालचा सुट्टीचं कसा थरार आहे, त्यानंतर गाडी कशी जुंपली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. मित्रांनो, देऊ काका आज पहिल्यांदाच अड्ड्यामध्ये आला होता. तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेला आहे. त्याचंही स्वागत.
मित्रांनो आता आपण आलोय इथून बिंजोरच्या शर्यती सुटल्या जातात, सुट्टी केली जाते तिथे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात आपले बैलगाडा प्रेमी बैलगाडा शर्यत प्रेमी जे आहेत ते इथे उपस्थित आहेत. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या वरून सुद्धा हे आपले हे बिंजोरच्या शर्यती बघत आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहताय टिट्टूची गाडी आता मांडली जाते आणि दीपेश म्हात्रे स्वतः त्याला झुंजतोय व्यवस्थित पद्धतशीर. आणि दीपेश म्हात्रे यांचं खूप सुंदर असं नियोजन असतं, परफेक्ट नियोजन म्हणू शकतो आपण, कारण सुंदर नियोजन असतं. त्या दीपेशनी केलेलं नियोजन म्हणजे गुलाल आपलाच. आणि असा हा नियोजनचा बादशाह म्हणून दीपेश म्हात्रे यांची या बैलगाडी क्षेत्रामध्ये नक्कीच ओळख आहे. त्याला आपण आता बघूया टिट्टूची शर्यत. मित्रांनो तर कसा आपला जो वाघ आहे हा कसा पळाला, ओल्ड इज गोल्ड त्याला म्हटलं जातं. अनुभव आज कामी आलेला आहे आणि सुंदर अशी एक मोठी गाडी त्या टिट्टूने आणि मारीने मारलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये खूप आनंदाने स्वतः मालक विठूनाना म्हात्रे छकड्यावरती उभं राहून विक्री दाखवताना आणि त्यानंतर आपले नितेश शेठ हे सुद्धा त्यांच्याबरोबर विक्री दाखवताना, कारण आपला हा जो वाघ आहे पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमात पडला आहे आणि समोरच्याचे मात करून हा विजय प्राप्त केलेला आहे. शेवटच्या क्षणाला बाजी मारून ही गाडी आपण जिंकलोय. हो दादा, आज टिट्टूने खूप दिवसांनी गुलाल घेतला आहे, काय मनात भावना आहेत? खूप मस्त वाटते. आज बऱ्याच दिवसांनी गुलाल भेटला आणि बऱ्याच दिवसांनी त्याला आज पळवला आहे. हां, तर तिनं मुंबईमध्ये पहिल्यांदाच पळवलं आहे आज. अच्छा, पहिलाच गुलाल दिला त्यांनी, चांगलं वाटतं. तर नमस्कार मित्रांनो, आज कोणगावमध्ये बिंजोरच्या शर्ती होत्या आणि तिथे आपण खूप दिवसानंतर आपला टिट्टू या कोणगावच्या मैदानामध्ये आला होता. त्या टिट्टूवाल्याचे मालक आहेत नितेश दादा. दादा काय सांगशील टिट्टूबद्दल? गेले 3 महिने टिट्टू मैदानात येत नव्हता, 2 फेरे टाकले आणि आज शर्यत जिंकलाय, कसं वाटतंय? खूप आनंद होतो. काही 2 महिन्यात काढला बाहेर. त्याच्या पायाला जरा दुखापत होती आणि गाडी पण आजची मोठी होती. मैत्रीपूर्ण शर्यत झाली आपली. विरुद्ध गाडी कोणती होती? खांडपेची गाडी होती, मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आणि टिट्टूबरोबर पहिला कोण? लेवीच्या पाड्याचा रोहन म्हात्रेचा मारी. नक्कीच दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो नमस्कार, आज झालेल्या बिंजोरच्या शर्यतीमध्ये कोणगावला शर्यती होत्या आणि या शर्यतीमध्ये आपला जो मारी आहे देवीच्या पाड्यातला हा गुलालचा मानकरी झालेला आहे. तर दादा काय सांगशील आपल्या मारीबद्दल? असाच आनंद आम्हाला देत राहा बैलांनी. आणि कुठल्या कांदी पळतो तो? चारी कांदी आणि पब्लिकचा दोन्ही साडून पब्लिक. आणि तुमच्याबरोबर 5 टिट्टू होता आणि ती विरुद्ध गाडी कोणती होती? खांडपेकरांची होती. नक्कीच शर्यत ही मैत्रीपूर्वक झाली का? धन्यवाद दादा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अड्ड्यामध्ये नवीन नंदींबरोबर शर्यत. तोपर्यंत बाय बाय.